विधान भवनाच्या लॉबीमध्ये भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये वाद झाला। भास्कर जाधवांचा बोलताना तोल घसरला। सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे अक्कलकोटचे आमदार आहेत। कुणाचा बाप काढणं योग्य नाहीये, त्यांच्यावरती संस्कारच तसे असतील। भास्कर जाधव यांनी अशी भाषा वापरणं चुकीचं आहे। सचिन कल्याण शेट्टींची भास्कर जाधव यांच्यावर टीका। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर। महाराष्ट्रातील 4 जणांची नावं केंद्रीय भाजपकडून जाहीर। विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाथे, रामराव वडकुते यांच्यासाठी यावेळेस उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे, तर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। शरद पवार मवियाच्या कोट्यातून राज्यसभेवरती जाणार। शरद पवार मवियाकडून उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार। काल सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरेंची भेट। या भेटीमध्ये शरद पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब। राज्यसभेसाठी पार्थ पवार उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार। राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार उद्या अर्ज भरतील। सुनेत्र पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील उपस्थिती असेल। उद्धव ठाकरेंनी मनसेला दिलेला प्रभाग समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला। प्रभाग समित्यांसाठी अर्ज सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मनसेकडून निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका आहे। अजितदादांच्या अपघाताचा तपास योग्य दिशेने पुढे जाऊ नये असं त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना वाटतं का? आमदार रोहित पवार यांच्याकडून सवाल उपस्थित। दादांना न्याय मिळावा असं काही नेत्यांना वाटत नाहीये, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबलेली आहे। विलीनीकरणाच्या होत असलेल्या चर्चांवरती पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर। ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत शिवतीर्थावरती पोहोचले। संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राज ठाकरेंसोबत चर्चा करून संजय राऊत शिवतीर्थावरून निघालेत। संत परंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ। ज्ञानेश्वर एकनाथी भागवत ही केवळ भाष्य। स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा याचा आदर्श रामदास स्वामी। पुणे विद्यापीठाच्या चर्चासत्रामध्ये गोविंदगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य। संत तुकारामांची गाथा बहुजनांसाठी होती। भटाळलेल्या गोविंदगिरी महाराजांना हे समजणार नाही। संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंची गोविंदगिरी महाराजांवर घणाघाती टीका। राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी। भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटलांचं मोठं वक्तव्य। राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे, मात्र याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील, सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य। मनसेच्या 20व्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांना रायगडमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। वर्धापन दिनाच्या दिवशी इतरत्र कुठेही जाण्याचं नियोजन करू नका, बैठकीमध्ये राज ठाकरेंनी सूचना दिल्यात। प्रसंगी विरोधामध्ये बसू पण शिवसेनेमध्ये फूट पडू देणार नाही, मंत्री सरनाईकांचे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून स्पष्टीकरण आहे। तर सरनाईकांच्या स्पष्टीकरणामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी पुन्हा आडकाठी। अधिवेशन काळामध्ये उपसचिव सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही सभागृहाच्या गॅलरीमध्ये उभे राहण्याचे आदेश आहेत। सचिव देवेंद्र सिंग यांच्यावरती निलंबनाची कारवाई केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचे अधिकाऱ्यांना हे आदेश आहेत। भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू अक्षर पटेल, ईशान किशन आणि अभिषेक शर्मानं मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। उद्या होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवरती खेळाडूंनी सिद्धिविनायकाला विजयासाठी साकडं घातलेलं आहे। साताऱ्याच्या खटावमधील चितळे गावामध्ये माजी सैनिकांनी मोर्चा काढला। माजी सैनिक रणजित निकम यांची मागील महिन्यामध्ये हत्या झाली होती, पण अद्यापही प्रशासनानं मारेकऱ्यांबाबत कठोर पावलं उचललेली नाहीयेत। त्यामुळे माजी सैनिकांनी संतप्त होत यावेळेस संघटना ही संतप्त होत त्यांनी मोर्चा काढलेला आहे। नाशिकच्या आदिवासी विकास भवनमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसाठी या डीबीटी आणि दीनदयाल योजनेचे पैसे त्वरित जमा करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे। विद्यार्थ्यांकडून आदिवासी आयुक्तांना घेराव घालण्याचा प्रयत्न आहे। नंदुरबारच्या तापी नदी काठावरील 8 वाळू घाटांचा उद्या लिलाव होतोय। यंदाच्या लिलावाकडे ठेकेदार आणि व्यावसायिकांचे विशेष लक्ष आहे। वाळू उत्खननामुळे नंदुरबार महसूल विभागाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे।
रायगडच्या माणगाव बाजारपेठेत अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली आहे। कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्यांचा लांबच लांब रांगा लागल्यात। महाडच्या दिशेने 3 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या। किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2981 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे, तर 3827 शेतकऱ्यांचंही आधार सीडिंग प्रलंबित आहे। कृषी विभागाकडून तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं जात आहे, अन्यथा लाभापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे। यवतमाळच्या नेर तालुक्यातील वाणगावमध्ये विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना। वन विभागाच्या मदतीनं बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। पुण्याच्या शिरूरमधील तळेगाव ढमढेरे बाजार समितीमध्ये शेळी, बोकड आणि मेंढ्यांची विक्रमी आवक। परिसरामध्ये असलेल्या जत्रांमुळे शेळी, बोकड, मेंढ्यांना मोठी मागणी। शेळी आणि बोकडाला सुमारे 8,000 ते 21,000 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। अहिल्यानगरच्या कोपरगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं आणि गृहसंकुलाचं लोकार्पण। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 64 निवासस्थानांचं लोकार्पण संपन्न। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न। वाशिममधील जांभरुण परांडे हिंगोली बायपास रस्त्यासाठी 109 झाडं तोडण्याचा प्रस्ताव। वृक्षप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांकडून झाडे ट्रान्सफर करून वाचवण्याची मागणी। घराच्या खोदकामादरम्यान 250 चांदीच्या नाण्यांचा साठा सापडलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या ठिकाणी हा प्रकार समोर आलेला आहे। पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून 250 नाणी आपल्या ताब्यात घेण्यात आलेली आहेत। नंदुरबारमध्ये नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे। 2 महिन्यामध्ये 11.28 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे। 2 महिन्यामध्ये 1255 वाहनांवरती वाहतूक पोलिसांची कारवाई।